संकटाच्या वेळी जेव्हा रक्ताची नाती सुद्धा सोडतात तेव्हा अक्कलकोटचा राजा आपला पाठीराखा म्हणून कसा धावून येतो एक जिवंत पुरावा आज मी तुम्हाला सांगणार आहे। आजकालच्या हुशार पिढीला वाटतं की चमत्कार फक्त जुन्या काळातच व्हायचं, पण आज मी तुम्हाला एक अशी ताजी सत्य घटना सांगणार आहे ज्या ऐकल्यावर तुमचे डोळे भरून येतील आणि तुम्ही म्हणाल, स्वामी खरोखरच प्रत्येकाची हाक ऐकतात। जर तुम्हाला हा अंगावर काटा आणणारा जिवंत अनुभव अनुभवायचा असेल तर हा व्हिडिओ एकही सेकंड मिस करू नका। हा अनुभव आहे आपल्या महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातील सुमित आहे। सुमितचे वडील एक अल्पभूधारक शेतकरी होते। घराची परिस्थिती अत्यंत हालाकाची होती, पण सुमित हा हुशारी मुलगा होता म्हणून वडिलांना आपल्या रक्ताचं पाणी करून त्याला स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात पाठवलेलं होतं। गेली 3 ते 4 वर्षे सुमित अहोरात्र अभ्यास करत होता, पण दुर्दैवाने परीक्षावर वेळेवर न होणे, त्यातच 2 वेळी अगदी 1 ते 2 मार्कामुळे त्याची पोस्ट हुकलेलं होतं। सुमितचं वय आता 31 पार झालेलं होतं। गावातील लोक टोमणी मारू लागलेलं होतं, अरे संभ्या, तुझा सुम्या मुलगा पुण्यात फक्त बापाचा पैसा उडवतोय। तशात गेल्या वर्षी गावात खूप मोठा दुष्काळ पडलेला होता। शेतात काहीच पिकं हाती आलेलं नव्हतं। सुमितच्या वडिलांवर बँकेचं आणि सावकाराचं कर्ज झालेलं होतं। सुमितला पुण्यातील खोलीचं भाडं भरायला आणि मेसचे पैसे द्यायला सुद्धा बापाकडे दमडी उरलेली नव्हती। वडिलांनी सुमितला फोन केलेला होता आणि रडत रडत सांगितलं, बेटा आता माझी हिंमत संपलेली आहे, यापुढे मी तुला 1 रुपयाही पाठवू शकत नाही। तू पुण्यातला बिचाना गुंडाळ आणि गावी परत ये, आपण दोघे मिळून मजुरी करू। वडिलांचा तो रडण्याचा आवाज ऐकून सुमित पूर्णपणे कोलमाडून गेलेला होता। वयाच्या 31व्या वर्षी झालं तरी आपण बापाला सुखाचे 2 दिवस देऊ शकलं नाही, या विचाराने तो दिवस रात्र खोलीबाहेर पडलेला नव्हता। शनिवारी पेठातील एका स्वामी समर्थ महाराजांच्या मठाबाहेर जाऊन पायरीवर डोके ठेवून रडू लागलेला होता। तो स्वामींना म्हणाला, माझ्या बापाचं काही चुकी नाही आहे, पण जर मी आज गावी परत गेलो तर माझा बाप जिवंतपणे मरेल। मला फक्त 2 महिन्याची वेळ द्या। स्वामी समर्थ महाराज, काहीतरी तर तुम्हीच मार्ग दाखवा। तो रडत रडत आपल्या खोलीवर आणि उपाशापोटी झोपू गेलेला होता। मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षात स्वामींनी आपली लीला दाखवलेलं होतं। सकाळी 9 वाजता सुमितच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आलेला होता। मोठ्या अकॅडमीचे संचालक बोलत होते। ते सुमितला बोलले, सुमित, तुझे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास खूप चांगला आहे हे आम्हाला माहिती आहे। आमच्या अकॅडमीमध्ये आम्हाला डाऊट सॉल्व्हिंग आणि अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी एक अनुभवी मार्गदर्शकाची गरज आहे। आम्ही तुला दरमहा 20,000 रुपये मानधन देऊ आणि तुला स्वतःचा अभ्यास करण्यासाठी मोफत लायब्ररी सुद्धा देऊ। तू आजपासून जॉईनिंग करू शकतोस का? सुमितच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागलेलं होतं। ज्या पैशासाठी त्याचा बाप लाचार झालेला होता, ज्या पैशासाठी तो स्वतः गावी परत जाणार होता, ती व्यवस्था स्वामींनी अवघ्या काही तासातच करून दिलेला होता। सुमित तिथे काम करत आपला अभ्यास सुरू ठेवलेला होता। मित्रांनो, अगदी अलीकडे झालेल्या निकालात सुमित हा क्लास 2 अधिकारी झालेला आहे। जेव्हा जगाचे सगळे रस्ते बंद होतात तेव्हा स्वामींचा एक चमत्कार तुमचे नशीब बदलू शकते। हा ताजी सत्य घटना कसा वाटला मित्रांनो? त्या शेतकरी पुत्राच्या पाठीशी उभी राहणारे आपल्या स्वामींचा हा ताजा अनुभव ऐकून तुमच्याही अंगावर शहार आले असते तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे असंच जीवन ताजी प्रेरणादायी अनुभव दररोज ऐकण्यासाठी आपल्या पॅटर्न वेगळा चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा।